नमस्कार. MS चॅप्टर GK वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. जळगाव जिल्ह्यात एकूण तालुके किती आहे? आपले ऑप्शन आहे A 10, B 11, C 13 आणि D 15. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D 15. प्रश्न क्रमांक 2. कोणती नदी जळगाव जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन आहे A पूर्णा, B अंजनी, C भोकर आणि D वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 3. जळगाव जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? ऑप्शन आहे A तापी, B कोयना, C पूर्णा आणि D गिरणा. या प्रश्नाचे उत्तर आहे बघा B कोयना. प्रश्न क्रमांक 4. जळगाव जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? आपले ऑप्शन आहे A मध्य प्रदेश, B कर्नाटक, C गोवा आणि D तेलंगणा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 5. जळगाव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय आहे? ऑप्शन आहे A धाराशिव, B कुलाबा, C खानदेश आणि D मोमीनाबाद. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा C खानदेश. प्रश्न क्रमांक 6. जळगाव जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झालेला आहे? ऑप्शन आहे A धुळे, B नाशिक, C नागपूर आणि D भंडारा. प्रश्नाचे उत्तर आहे A धुळे. प्रश्न क्रमांक 7. जळगाव जिल्हा कोणत्या फळांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहे A संत्री, B द्राक्ष, C डाळिंब आणि D केळी. प्रश्नाचे उत्तर बघा D केळी. प्रश्न क्रमांक 8. जळगाव जिल्ह्यातून कोणती पर्वतरांग गेलेली आहे? ऑप्शन आहे A सातमाळा, B सातपुडा, C महादेव आणि D हरिश्चंद्र डोंगररांग. प्रश्नाचे उत्तर आहे B सातपुडा. प्रश्न क्रमांक 9. जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे? ऑप्शन आहे A वरणगाव, B भडगाव, C बांभुळगाव आणि D चाळीसगाव. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A वरणगाव. प्रश्न क्रमांक 10. जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? आपले ऑप्शन आहे A ईशान्य, B वायव्य, C आग्नेय आणि D यापैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B वायव्य. प्रश्न क्रमांक 11. जळगाव जिल्ह्यात एकूण साक्षरता दर किती आहे? ऑप्शन आहे A 85%, B 65%, C 80% आणि D 90%. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C 80%. प्रश्न क्रमांक 12. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? ऑप्शन आहे A सातपुडा, B महादेव, C सातमाळ आणि D अजिंठा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D अजिंठा. प्रश्न क्रमांक 13. जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे A नंदुरबार, B धुळे, C भंडारा आणि D अकोला. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B धुळे.
प्रश्न क्रमांक 14. जळगाव जिल्ह्यातील पाटोदा तलाव कोणत्या गावाजवळ आहे? ऑप्शन आहे ए पाचोरा, बी चोपडा, सी एरंडोल आणि डी भुसावळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ए पाचोरा. प्रश्न क्रमांक 15. जळगाव जिल्ह्यातील पाहूर गाव कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए पर्यटन, बी तलाव, सी संतांचे कार्य आणि डी धरण. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी संतांचे कार्य. प्रश्न क्रमांक 16. जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी कोणत्या दिशेने वाहते? ऑप्शन आहे ए दक्षिण, बी पश्चिम, सी पूर्व आणि डी उत्तर आणि दक्षिण. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी उत्तर आणि दक्षिण.